तर साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील खेळपट्टीच्या दिशेने रवाना व्हायचा. यष्टांचं पूजन केलं जाईल. ही स्पर्धा मानाची आहे, गौरवशाली स्पर्धा आणि या स्पर्धेची चर्चा संपूर्ण नवी मुंबईमध्ये होत असं पाहायला मिळते. महाराष्ट्र राज्य म्हटलं तर नेहमीच या विभागाची चर्चा दखल घेतली जाते आणि याच विभागातून भारतीय जनता पार्टीचं एक भलं मोठं नाव म्हणून आदरानं केलं जातं लोकनेते गणेशजी नाईक आणि त्यांचे चिरंजीव खरं तर आज संजीवन नाईक देखील साहेब इकडे येत असताना बघायला मिळतील या स्पर्धेला भेट देण्यासाठी. त्याचबरोबर महापौर सुजाताताई पाटील यांचं देखील काही क्षणातच आगमन होत असताना पाहायला मिळेल. नवी मुंबईचं क्रिकेट म्हटलं की एक वेगळ्याच उंचीवर आहे सध्याच्या घडीला. या क्रिकेटने अनेक सितारे ISPL सारखी स्पर्धा मोठमोठे दिग्गज खेळाडू खेळताना दिसले. त्याचबरोबर या स्पर्धेची प्रशंसा देखील होत असताना पाहायला मिळेल. अप्रतिम मैदान पाहायला गेलं तर बनारसी पान आणि त्यामध्ये लाल कात अशी विकेट आपल्याला पाहायला मिळते. पटीचं पूजन केलं जाईल. त्याचबरोबर 40+ खेळाडू राजेंद्र सर यांचं देखील आगमन झालं. सातत्याने क्रिकेटची स्पर्धा गाजवत आल्या आणि 40+ पोलीस दलामध्ये देखील उच्च पदावर कार्यरत आहेत आणि त्यांचं देखील आगमन होत असं पाहायला मिळते. दादा यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते यष्टांचं पूजन कर. दादांच्या शुभ हस्ते जवळ येतो आवाज एकदम स्लो होतो.
हिंदू युवा चषक 2026 शानदार या सोहळ्या प्रसंगी आपण पाहतोय निलेश दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हार अर्पण केले जाते यशानं आणि त्याचबरोबर हल्दी कुंकवाचं औक्षण केलं जाते. महाराष्ट्राची परंपरा या स्पर्धेच्या माध्यमातून जतन केली जाते आणि त्यांच्या शुभ हस्ते श्रीफळ अर्पण केले जाते खेळपट्टीला. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. 14 विद्या 64 कला 4 भेद बापा माझा अधिपती. सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबकी गौरी नारायण नमस्तुते. सकाळी सुंदर असावी आई किवीरची मूर्ती नजरे समोर असावी मुखी असावे आई किवीरचे नाव सोपे होईल सर्व काम. बोला आई बाहुलीचा. प्रचंड प्रतिसाद या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतो. हिंदू युवा चषक त्याचबरोबर आपण पाहतोय टॉस बॉक्स मध्ये प्रभू श्रीरामांचं देखील आपण छायाचित्रण पाहतोय. जबरदस्त स्पर्धा त्याचबरोबर 3 कॅमेऱ्याच्या साहाय्याने स्पर्धा कव्हर केली जाते. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. क्वालिटी विथ क्लिअरिटी क्लीन अँड नीट अँड क्लीन अशी ही वाहिनी आपण पाहतोय. खरं तर या सोहळ्या प्रसंगी मान्यवरांची मांदी आले. फर्स्ट स्टंपच्या थोडस बाजूला व्हा जेणेकरून कव्हर करायचं संपूर्ण. जे कॅमेरामॅन विनंती असेल पहा थोडस बाजूला दादांच्या शुभ हस्ते जे मधी खेळपट्टीवर उभे आहेत दादा विनंती असेल आपल्याला थोडस बाजूला जेणेकरून आपल्याला कव्हर केली जाते. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते आणि खऱ्या अर्थाने या सोहळ्या प्रसंगी आपण मान्यवरांची मांदी आली. खरं तर यष्टांचं पूजन केलं जातं. क्रिकेटच्या खेळामध्ये यष्टांना भरपूर महत्व आहे आणि त्याच यष्टांचं पूजन केलं जातं. त्यानंतर मग काही क्षणातच आपण मान्यवरांना विनंती असेल राजांच्या मूर्तीचं देखील पूजन केलं जातं. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या देखील मूर्तीचं पूजन केलं जाईल काही क्षणातच. या सोहळ्या प्रसंगी आपण पाहतोय मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेत. आपला अमूल्य वेळ दिला आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय मान्यवरांची उपस्थिती लागली आहे त्यांचं देखील करूया. हिंदू युवा चषक 2026 मध्ये मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत. निश्चयाचा महामेरू बौद्ध जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी कीर्तिवंत जाणता राजा शिवछत्रपतींना मानाचा तिवार मुद्रा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. निलेश दादा खरं तर या यष्टांवर खेळताना खरं तर पाहायला मिळतं. व पहिलाच बॉल ऑन साईडला फटका पाहायला मिळतो. क्रिकेटच्या पटलावर देखील आपला नावाचा डंका पाहायला मिळतो आणि त्याचबरोबर राजकारणामध्ये देखील आपल्या नावाचा नेहमीच दबदबा राहिला आणि इकडे देखील भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करत असताना पाहायला मिळतोय. मान्यवरांना देखील विनंती असेल आपण देखील खेळपट्टीच्या दिशेने रवाना व्हायचा. खरं तर या सोहळ्या प्रसंगी मान्यवरांची बांधी आल्या तर सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण देखील खेळपट्टीच्या दिशेने रवाना व्हायचा. आगतम स्वागतम सुस्वागतम. या सोहळ्या प्रसंगी आपण पाहतोय क्रिकेट देखील निलेश म्हात्रे साहेबांनी सातत्याने चांगला भरीव कामगिरी करत आले आणि त्याचबरोबर आमचे साथी समालोचक सुनीलजी लांबोर सर मॅन फ्रॉम सानपाडा आज खरं तर त्यांच्या वाण्यातून ही स्पर्धा खरं तर अक्षरशः अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये या अंगामध्ये 100हून अधिक स्पर्धा करण्याचा बहुमान मिळालाय त्यांना आणि सध्याच्या घडीला गोव्या राज्यामध्ये देखील जाऊन मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांना सातत्याने पाहत आलोय आणि आज खरं तर सानपाडा नगरीचा आवाज बेलापूर नगरीमध्ये घुमताना पाहायला मिळेल.
दोन्ही टीमने देखील रिपोर्टिंग करायच्या. लगेच टॉस केला जाईल टॉस बॉक्स मध्ये. आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्याला भेटीगाठीला येतोय. दोन बलाढ्य संघ एकमेकाच्या विरोधात खेळताना दिसतील. या मॅच कडे देखील लक्षात वेधलं असेल. एका बाजूला प्रशांत स्टार आणि त्यांच्या विरोधात बालतूबाई. या दोन संघांमध्ये खरं तर आजच्या दिवसातील पहिला सामना खेळला जाईल. या मॅच कडे देखील संपूर्ण नवी मुंबईचं लक्ष वेधलं असेल. राजीव गांधी स्टेडियम मध्ये स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं कमी स्पर्धा या मैदानामध्ये होत असताना पाहायला मिळतं. मात्र जो बहुमान मिळाला आहे हिंदू युवा चषक 2026 हे पर्व आणि खऱ्या अर्थानं डे नाईट फॉर्मॅट मध्ये स्पर्धा आपण पाहणार आहोत. या स्पर्धेकडे लक्ष वेधलं असेल. तमाम नवी मुंबईचं ठाणं जिल्ह्याचं लक्ष वेधलं असेल. स्पर्धा गौरवशाली आहे, मानाची आहे, सन्मानाची आहे, अभिमानाची आहे आणि परंपरेची स्पर्धा आपण पाहणार आहोत. खऱ्या अर्थानं मान्यवरांना देखील विनंती असेल आपण देखील या. राजांच्या मूर्तीचं पूजन केलं जाईल. अखंड विश्वाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्या राजाने हिंदवी स्वराज्य घडवलं, मुठभर मावल्यानं घेऊन विश्व निर्माण केलं, असा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन केलं जाईल. तर साहेबांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते राजांच्या मूर्तीचं पूजन करायचं. हार अर्पण केलं जाईल राजांच्या मूर्तीला. निलेशजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते राजांच्या मूर्तीचं पूजन केलं जाते. निश्चयाचा महामेरू, बौद्ध जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, कीर्तिवंत, जाणता राजा, शिवछत्रपतींना मानाचा तिवार मुजरा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. राजांच्या मूर्तीचं पूजन केलं जातं. दगड झालो तर सह्याद्रीचा होईल, माती झालो तर महाराष्ट्राची होईल, तलवार झालो तर आई भवानीची होईल, पुन्हा मानव जन्म मिळाला तर मराठीच होईल. छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा तिवार मुजरा. जय जिजाऊ, जय शिवराय. मान्यवरांना विनंती असेल आपण देखील VIP डायजवर स्थानापन्न व्हायचं. खऱ्या अर्थाने या स्पर्धेला चार लावले गेलेत. हिंदू युवा चषक 2026 पर्व आणि या पर्वाची संपूर्ण पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. प्रशांत स्टार आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळेल. दोन बलाढ्य संघ एकमेकाच्या विरोधात खेळत असताना बालतूबाई टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आणि प्रशांत स्टार टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. खऱ्या अर्थाने या स्पर्धेकडे लक्ष वेधलं असेल. आता पहिला सामना कधी होणार याची देखील उत्सुकता लागली होती संपूर्ण दोन्ही टीमला आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण या टॉस साठी. लगेच टॉस घेतलं जाईल आणि या मॅचला काही क्षणातच आपण सुरुवात करणार आहोत. स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. हिंदू युवा चषकामध्ये आपलं देखील मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. नवीन मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनुज पाटील साहेबांचं आगमन झालं. वेलकम साहेब, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे.
व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांचा इथून मात्र यथोचित मानाने सन्मान केला जातो. खरं तर सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांची आवर्जून उपस्थिती आपल्याला बघायला मिळाली. उद्घाटन सोहळा प्रसंगी आणि या ताईंचा इथून मात्र यथोचित मानाने सन्मान आम्ही या व्यासपीठावरती करतो. एक दमदार क्रीडा स्पर्धा हिंदू युवा चषक 2026चा हा भव्य दिव्य सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. ज्योतिताई पाटील यांचा मात्र खरं तर शुभ सन्मान होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. ताईंचं कार्य महान आहे आणि बघा ताईंचं सातत्यानं क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आवर्जून योगदान आम्हाला लाभत असतं आणि ताईंचा इथून मात्र हा शुभ सन्मान केला जातो. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष प्रेसिडेंट अनुपदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं सुद्धा मी मोस्ट वेलकम करतो हिंदू युवा चषक 2026 मध्ये.